नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल पवार, एलिगन्स क्लिनिक सुरत येथून तुमच्याशी संवाद साधत आहोत। आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे बॉडी बिल्डर गायनेकोमॅस्टिया। बॉडी बिल्डर गायनेकोमॅस्टिया म्हणजे एक गायनेकोमॅस्टियाचा प्रकार आहे। जसं या आधी आपण डिस्कशन केलेल्या व्हिडिओजमध्ये गायनेकोमॅस्टिया बद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। गायनेकोमॅस्टिया हा कुठला रोग नसतो, हा एक विकार असतो, जी एक फिजिओलॉजिकल कंडिशन असते ज्याच्यामध्ये पुरुषाची छाती ही स्त्रियांच्या छातीसारखी होत असते। सामान्यतः होणारा गायनेकोमॅस्टिया आणि बॉडी बिल्डर गायनेकोमॅस्टिया याच्यामध्ये फरक असा असतो की जे लोक बॉडी बिल्डिंग साठी जिम मध्ये जात असतात त्याच्यातली भरपूरशी प्रामुख्याने वे प्रोटीन, सप्लिमेंट्स, स्टिरॉइड्स यांचं सेवन करत असतात, ज्याच्यामध्ये स्नायूंचा आकार वाढत असताना स्तनाचाही आकार वाढत असतो। तर जिम मध्ये जाणाऱ्या या बॉडी बिल्डर्स मध्ये जो गायनेकोमॅस्टिया होत असतो त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण हे कमी आणि ग्रंथीचं प्रमाण हे जास्त असतं। याचा इलाज हा सामान्यतः होणाऱ्या गायनेकोमॅस्टिया सारखा असतो, पण हा गायनेकोमॅस्टिया प्रकर्षाने का जाणून येतो तर बॉडी बिल्डिंग मध्ये जिम मध्ये एक्सरसाइज करत असताना स्नायूंची डेव्हलपमेंट होत असते। छातीत असलेलं पेक्टोरॅलिस मेजर ही मसल बॉडी बिल्डिंग करणाऱ्या लोकांमध्ये प्रकर्षाने डेव्हलप झालेली असते आणि ती जाणवत असते। त्याच्यावर डेव्हलप झालेलं हे मेल ब्रेस्ट जे फिमेल ब्रेस्ट सारखं डेव्हलप झालेलं असतं हे अधिक प्रकर्षाने दिसून येत असतं। मग आता याचा उपाय काय? बॉडी बिल्डर गायनेकोमॅस्टिया याचा इलाज हा सामान्यतः गायनेकोमॅस्टियासाठी करण्यात येणाऱ्या सर्जरी सारखाच असतो। गायनेकोमॅस्टिया बद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल किंवा कुठल्याही प्रकारचं डिस्कशन करायचं असेल, सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत आमच्या क्लिनिकच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।